नमस्कार, माझे नाव हिमांशु धवन आहे। आजच्या तारखेला प्रत्येक व्यक्तीला वाटतं की त्याचं शरीर वेगळ्या प्रकारे काम करत आहे। पहिला मुद्दा येतो तो म्हणजे माझे टेस्टोस्टेरोन कमी होत आहे म्हणूनच मी सेक्स करत नाही, किंवा तो विचार करतो की माझ्या शरीरात अनेक बदल होत आहेत म्हणूनच माझी टेस्टोस्टेरोन पातळी कमी होत आहे। तर सोप्या शब्दात कोणत्याही फॅक्टशिवाय आपण टेस्टोस्टेरोनची पातळी तपासू शकत नाही। समजून घ्या। समजा तुम्हाला एका घटनेनंतर सेक्स करावासा वाटत नसेल तर याचा अर्थ असा नाही की तुमच्या शरीरात टेस्टोस्टेरोनची कमतरता आहे। येथे एक घटना असू शकते। जे रुग्ण आमच्याकडे येतात त्यांची टेस्टोस्टेरोनची पातळी कमी होत असल्याचा त्यांचा सिद्धांत असतो। मलाही असं वाटतं। ते कसं बिझनेस तथ्याशिवाय तुम्हाला कसे कळेल की तुमचे टेस्टोस्टेरोन पातळी कमी होत आहे किंवा वाढत आहे? तर पहिली गोष्ट म्हणजे टेस्टोस्टेरोनच्या पातळीसाठी चाचणी महत्त्वाची आहे जी आपण तपासू शकता, आणि ते बाजारात उपलब्ध आहे। आम्ही तुमच्या रक्ताचा नमुना घेऊन टेस्टोस्टेरोनसाठी चाचणी करू, शरीरात हार्मोन्स आहेत की नाहीत हे पाहू। जर कोणी तुम्हाला सांगितलं की तुमची सेक्स ड्राईव्ह कमी होत आहे तर तुमच्या टेस्टोस्टेरोन पातळी कमी होत आहे, किंवा एलएच कमी होत आहे, एफएसएच कमी होत आहे, ते सर्व तुमच्या सेक्स ड्राईव्ह कमी होण्यामुळे होत आहे। कदाचित इतरही परिणाम असू शकतात। तुम्ही काही कारणास्तव मानसिकरित्या जखमी झाला असाल, किंवा तुमच्या शरीरात काही ताण आहे ज्यामुळे तुमची सेक्स ड्राईव्ह कमी होत आहे, तर त्यासाठी अनेक कारणे असू शकतात। म्हणून आम्ही असे म्हणू शकत नाही की आपल्या टेस्टोस्टेरोन पातळी कमी होत आहे। अन्यथा जोपर्यंत तुमचे शरीर काही वेगळे दाखवत नाही। वेगळे असणे म्हणजे काय? तुमच्या छातीवरील केस हळूहळू कमी होत आहेत। आपली छाती स्तनात रूपांतरित होत आहे। तुमचे छाती स्तनासारखे होत आहे, किंवा तुमचे वजन अधिकाधिक वाढत आहे। आणि या व्यतिरिक्त तुमच्या शरीरात वेगवेगळ्या मूड स्विंग्स दिसून येत आहेत। तुम्हाला पुन्हा पुन्हा चिडचिड होत आहे। तुम्हाला पुन्हा पुन्हा रडू इच्छिता। आपलं शरीर वेगळं वागत असतं। तुम्हाला काहीच समजत नाही आहे। तुम्ही गोंधळलेले आहात, तुम्ही चिडचिड करत आहात। शरीर अशी लक्षणे देत असेल, अशी समस्या देत असेल तर मुख्यतः अल्पसंख्याक आहेत असे नाही। सर्वांना मूड स्विंग्स येतात। नैराश्य, तणाव। जर शरीर वेगळ्या प्रकारे वागत असेल तर आपण म्हणू शकतो की टेस्टोस्टेरोनची पातळी कमी होत आहे, किंवा काही समस्या आहे, किंवा आपण टेस्टोस्टेरोन पातळीवर अवलंबून असू शकतो। माणूस म्हणून आपलं शरीर पूर्णपणे पुरुषप्रधान आहे, दाढी आहे, छातीवर केस आहेत, सगळं ठीक आहे असं म्हणायचं झालं तर, आणि मग आपण म्हणतो की तुमची टेस्टोस्टेरोन पातळी कमी होत आहे ज्यामुळे तुम्हाला ही समस्या येत आहे। ते चुकीचे आहे। आपल्या टेस्टोस्टेरोन पातळी तपासा। तपासून पाहिल्यावर जो काही स्पष्ट चित्र तुम्हाला मिळतो तोच सर्वोत्तम, कारण त्याशिवाय बाजारात उपलब्ध असलेले गोक्षुरासारखे टेस्टोस्टेरोन बूस्टर नाही, ते बंदी नाही। टेस्टोस्टेरोन आरोग्यदायी आहे। तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही, पण पुरावा असल्यास उपचाराकडे वळा। तुमची एक चाचणी आहे, किंवा एखाद्या डॉक्टरने तुम्हाला पत्र लिहिलं आहे, किंवा कुणीतरी तुम्हाला सांगितलं आहे की प्रथम तपासून पहा आणि नंतर काहीही घ्या। अन्यथा लोक इंजेक्टेबल्स घेण्यास सुरुवात करतात। टेस्टोस्टेरोनची पातळी जास्त आहे म्हणूनच लोक इंजेक्टेबल्स घेत आहेत। आम्ही तिथे जाऊ इच्छित नाही। आपण त्या मार्गावर जायचे नाही जे आपल्याला नुकसान पोहोचवेल। आम्ही आधी तपासणी करून घेऊ, त्यानंतर आम्हाला काही हवे असेल तर आम्ही ते घेऊ, नाहीतर ते घेण्याची गरज नाही। जर इतर काहीतरी समस्या असेल आणि आपण त्याला टेस्टोस्टेरोनची समस्या म्हणून समजलो असेल तर असंही घडतं, कारण रुग्ण अँटीडिप्रेसंट गोळ्या किंवा स्ट्रेस रिलेव्हंट गोळ्या घेत असतात। ते टेस्टोस्टेरोन इंजेक्शन्स देखील घेत आहेत। ते बाहेरून वेगवेगळे इंजेक्टेबल्स घेत आहेत, त्यामुळे ते चुकीचे आहे। सर्वप्रथम आपण आपल्या शरीरात काय समस्या आहे, त्याचं कारण काय आहे हे पहा, मग त्याकडे वळा। आपल्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या डॉक्टरांचे मार्गदर्शन पाळा, पण त्याआधी स्वतःला तपासून पहा। स्वतःच समजून घ्या आणि त्यानुसार कृती करा। प्रथम स्वतः गोष्टी समजून घ्या, नंतर त्यावर कृती करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा। जर तुमच्या मित्रालाही असंच वाटत असेल तर त्यांना हे नक्की शेअर करा। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत नमस्कार।